हॅलो, वेलकम. आणि व्हिडिओची सुरुवात होती आहे पावसापासून. आणि काल इथे मस्त पाऊस पडला आणि एकदम वातावरण चेंज झालं. एकदम सगळं थंडगार वातावरण होतं. आणि मग लाईट गेले, त्याच्यामुळे मी व्हिडिओ डिस्कंटिन्यू केला. आणि त्याच्यानंतर हे व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळी कंटिन्यू करते आहे. सो झालं असं की हा व्हिडिओ आहे शुक्रवारचा, त्यामुळे ऑफिसची थोडी गडबड होती. आणि दुसऱ्या दिवशी शनिवार आणि रविवार सुट्टी असते. सो मी शनिवारसाठी प्लॅन केलं होतं की जरा आपण किचन कॅबिनेट्स, ट्रॉलीज आणि फ्रीज वगैरे क्लीन करूया. सो मी फ्रीजमधल्या सगळ्या वस्तू संपवल्या होत्या. ऑलमोस्ट शिल्लक ठेवलं नव्हतं काहीच. फ्रीज क्लीन करायचं आहे त्याच्यामुळे. सो मग आज मला प्रश्न होता की आज मी काय बनवू. सो फ्रीजमध्ये बघितलं तर अंडी होती. मग असा विचार केला की आज आपण अंडा मसाला बनवूया. बरं, एवढ्या वर्षांच्या करिअरमध्ये मी कधीच अंडं ऑमलेट असं काही टिफिनला घेऊन गेली नाही आहे. ॲक्च्युली आमच्या कॅन्टीनला नॉनव्हेजही मिळतं. सो कधी कोणाला खायची इच्छा झाली तर ते कॅन्टीनमध्ये खाऊ शकतात. पण आज बाय चान्स माझ्याकडे काही भाजी नव्हती. ॲक्च्युली बटाटा होता, पण मला खायचा नव्हता बटाटा. आणि म्हटलं की चला आज आपण ट्राय करू. आणि माझे सगळं फ्रेंड्स जे आहेत ते ऑलमोस्ट नॉनव्हेज खातात, त्याच्यामुळे आता एवढा काही प्रॉब्लेमही नाही. सो मी सकाळी उठल्या अंडी बॉईल व्हायला ठेवली. आणि फ्रीजमध्ये बघितलं तर थोडासा मसाला होता. मग म्हटलं तेवढ्या कमी मसाल्यामध्ये होणार पण नाही, म्हणून मग कांदे कट करून तेलामध्ये टाकलेत की जेणेकरून आता हे मस्तपैकी खरपूस भाजले जातील. कांद्याचं कसं असतं ना की ते छान व्यवस्थित परतले गेले, त्याचा कच्चेपणा निघून गेला तरच ते भाजीमध्ये छान वाटतात. नाहीतर मग ते टसटस लागतात मसाल्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकता की माझ्याकडे एवढाच मसाला होता. आणि मग मसाल्यामध्ये आणि कांद्यामध्ये ते छान परतवून घ्यायचा मसाला, जेणेकरून एक छान कोटिंग रेडी होईल आणि अंडा मसाल्याला छान टेस्ट लागेल. तर तुम्ही बघू शकताय की मी छान मसाला फ्राय करून घेते आहे आता. आणि ॲक्च्युली मी तेल अगदी थोडंसंच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे माझं असं होतं की मसाले टाकल्यानंतर आपण थोडंसं लागलं तर पाणी टाकूया, जेणेकरून मसाला चिकटणार नाही कढईला. सो मी आता ह्याच्यामध्ये हळद, मीठ, धने जिऱ्याची पूड आणि लाल तिखट टाकलं आहे. आणि वरनं काळा मसाला पण टाकला. आता हे छान मस्तपैकी फिरवून घ्यायचं. आणि आता ह्याला छान शिजू द्यायचं. जे आपण तेलात परतवून घेतो ना, त्याने छान तेल सुटेपर्यंत त्याला परतवत राहायचं. आणि तुम्ही बघू शकता तेल मी जास्त टाकलं नव्हतं, म्हणून मी थोडंसं अगदी पाणी टाकलं आहे. आणि तुम्ही बघू शकता माझा मसाला पण छान शिजला आहे आणि त्याचा कलरही खूप छान आला आहे. आणि वरून मी चिरलेली कोथिंबीर टाकते आहे. आणि दिसायला हे अगदी छान दिसतं आहे आणि टेस्टला पण छान झालं होतं. माझ्या फ्रेंड्सनी ज्यांनी पण खाल्लं त्यांना खूप आवडलं. प्लीज 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 लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुमचं एक लाईक पण समोरच्या व्यक्तीला इन्स्पायर करतं, मोटिवेट करतं व्हिडिओज बनवायला. आणि नक्की जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. आणि जर तुमचे काही सजेशन्स असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो चला मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि तुम्ही बघत असाल की मी आता ब्रेकफास्टसाठी थाळी रेडी करते आहे आणि माझा टिफिनही पॅक करते आहे. आणि संध्याकाळसाठी पण बाकीचं आहेच. सो चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.